संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते। नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये कट रचल्याची 5 साक्षीदारांनी माहिती दिली आहे आणि ज्या महेश केदारनं व्हिडिओ काढले तो त्याच्या मेहुण्याचा फोन असल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर वाल्मिक कराडची परिसरात प्रचंड दहशत असून खोटे गुन्हे दाखल करण्यात वाल्मिक कराडचा मोठा हात असल्याची कबुली साक्षीदारांनी आता दिलेली आहे। या क्षणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। देशमुख हत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट। व्हिडिओसाठी वापरलेला फोन हा केदारच्या मेहुण्याचाच होता। देशमुख हत्या प्रकरणातली आता एक मोठी अपडेट आपल्या समोर येते। नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये कट रचला गेला त्याची साक्ष 5 साक्षीदारांनी दिली आणि ज्या महेश केदारनं व्हिडिओ काढले तो त्याच्या मेहुण्याचा फोन असल्याची माहिती मिळते। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, 438 पानाचं मुख्य जे चार्जशीट आहे म्हणजे जे खंडणी संदर्भातलं आहे त्याची प्रत आता माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये 5 गोपनीय साक्षीदार आहेत ज्यांची नावं पोलिसांनी या चार्जशीटमध्ये मेन्शन केलेली नाही आहेत। परंतु ही चार्जशीट यासाठी महत्त्वाची आहे, एकूण 3 गुन्हे घडलेले आहेत। एक आहे अॅट्रॉसिटीचा, एक आहे मूळ खंडणीचा आणि जो अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला तो दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या हत्येचा, कोणाचा। तर ही जी क्रोनॉलॉजी आहे ती पोलिसांनी न्यायालयामध्ये कशी मांडली आहे ते या 438 पानातनं दिसतं। तिरंगा हॉटेल आहे नांदूर फाटा इथं, या ठिकाणावरती हे सगळे लोक एकत्रित जमलेत। त्यांना जेव्हा हे लक्षात आलं की संतोष देशमुख हे आपल्याला अडथळा ठरत आहेत तर त्यांचं मधल्या काळामध्ये वाल्मिक कराड याच्याशी संवाद झालेला आहे आणि त्या संवादामध्ये वाल्मिक कराडनी सूचना दिल्या आहेत की आपल्याला आपल्या खंडणीच्या विरोधामध्ये येणाऱ्या कोणत्याही माणसाला योग्य तो धडा शिकवायचा आहे आणि तो धडा शिकवण्यासाठी हे लोक नांदूर फाट्यावरती आलेत तिरंगा हॉटेलमध्ये। त्या तिरंगा हॉटेलच्या तिथेच एक असा साक्षीदार आहे की ज्या साक्षीदाराचं नाव पोलिसांनी गोपनीय ठेवलेलं आहे आणि त्या गोपनीय साक्षीदारापैकी एकानं की जो तिथे उपस्थित होता त्यानं हा सगळा संवाद त्यांचा ऐकला आहे की हा घुले काय म्हणतोय, चाटे काय म्हणतोय, त्याला वाल्मिक कराडनी काय सांगितलंय। हा सगळा घटनाक्रम हा उभा केला आहे या 5 साक्षीदार आणि एकूण सगळे 100 साक्षीदार आहेत त्याच्यावर। नंतर काय घडलेलं आहे तर पुढे ही सगळी मंडळी ही जेव्हा तिथे त्या आवाजा कंपनीच्या प्रांगणामध्ये गेली तिथे नेमकं काय घडलं हा एक स्वतंत्र पोलिसांनी तपास करून त्या सगळ्या कंपनीचं ॲग्रीमेंट असेल, प्रत्यक्षात तिथं काय घडलं हेही जप्त केलेलं आहे आणि ते न्यायालयासमोर मांडलेलं आहे। याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या केदारचा जो मोबाईल आहे जो सेल्फी मोडनी त्यांनी हे सगळे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स काढले तो त्याच्या सख्या मेवण्याचा आहे। तो मेवणा आपल्या मुलीच्या अभ्यासासाठी तो फोन वापरत होता, परंतु यांनी काहीतरी कारण सांगून तो मोबाईल नेला जो अप्पो कंपनीचा आहे आणि त्याच्यातनं त्यांनी ते व्हिडिओ बनवले। हे पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला आहे, त्याच्यातलं जे संभाषण आहे ते जप्त केलेलं आहे आणि ते न्यायालयासमोर मांडलेलं आहे। हे जे 5 गुप्त गोपनीय साक्षीदार अधिक एकूण सगळे 100 साक्षीदार यांनी तयार झालेली ही जी चार्जशीट आहे ती चार्जशीट अत्यंत महत्त्वाची आहे। आणखीन एक मला बघायचं होतं सौरभ की याच्यामध्ये पोलिसांनी मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराड आणि तत्सम मंडळींची काही संपत्ती जप्त केलेली आहे का, तर त्याचे आत्ता जे प्राथमिक माझ्याकडे आलेली माहिती आहे त्यानुसार एक फोर्ड इंडिवर ती जप्त केलेला आहे, अशोक लेलँडचा एक काहीतरी ट्रक जप्त काय असेल वाहन, जॅग्वार लँड रोवर ती जप्त केलेली आहे, JCB एक जप्त केला आहे, मर्सिडीज बेंज एक जप्त केलेली आहे, BMW एक जप्त केलेली आहे, अशोक लेलँडची कुठली तरी गाडी जप्त केलेली आहे, टोयोटो इनोवा जप्त केलेली आहे, एक ट्रॅक्टर जो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा आहे आणि एक दुसरा ट्रॅक्टर आहे की जो त्यांनी जप्त केलेला आहे। ही सगळी संपत्ती ही वाल्मिक कराडची संपत्ती आहे। म्हणजे त्याची ही वाहनं आहेत सगळी जी पोलिसांनी जप्त केलीत। त्याचे पुण्यामध्ये फ्लॅट आहे, तामिळनाडूत एक अख्खा फ्लोअर आहे किंवा कुठेतरी शेतजमीन आहे, लातूरच्या प्रकाशनगर भागामध्ये संपत्ती आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये संपत्ती आहे। हे जे माध्यमातले सगळे अंदाज होते ते मात्र ह्या चार्जशीटमध्ये आत्ता दिसत नाही आहेत। पण वाहनं जी आहेत ती सगळी लॅविश अत्यंत हायफाय अशी जी वाहनं आहेत ती पोलिसांनी जप्त केलेली आहेत। 5 गोपनीय साक्षीदार हे या सगळ्या चार्जशीटमधले महत्त्वाचे दुबे आहेत की ज्यांनी प्रत्येक कडी जोडली आहे आणि ती प्रत्येक कडी जोडून या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं संतोष देशमुख यांचा खून का केला हे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणातनं साक्षीदार संकलित करून हे न्यायालयासमोर मांडलेलं आहे आणि ते मांडून पोलिसांनी या पद्धतीचा सगळा घटनाक्रम हा महाराष्ट्रासमोर मांडला आहे। जो घटनाक्रम आता आपण सांगितला हे 100 सव्वाशे साक्षीदार त्यातले 5 गोपनीय साक्षीदार
हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. गुन्हा कसा घडला हा सगळा प्रकार पोलिसांनी आता न्यायालयासमोर मांडला आहे, जो महाराष्ट्रानं पहिल्यांदा नीट समजून घेतलेला आहे. इंटरेस्टिंग आहे की हे जे 5 गोपनीय साक्षीदार आहेत त्यांची नावं पोलिसांनी का नोंदवलेली आहेत. कदाचित या 8-9 जणांपैकीच कुणीतरी एखादा असा आहे का की जो फुटला आहे आणि त्या फुटलेल्या मंडळीपैकी एकानं मला माफीचा साक्षीदार करा वगैरे म्हणून आपला हा गोपनीय साक्ष दिलेली आहे. आपण हा फक्त अंदाज आहे, कारण या गोपनीय साक्षीदाराचं नाव पोलिसांनी ह्या चार्जशीटमध्ये लिहिलेलं नाही आहे. सौरभ, निश्चितच राहुल, यावर आपलं लक्ष असणारच आहे. त्याचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद.